सारिका साळुंखे स्नानच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पार्किंग प्लाझा नसल्याने टोईंग व्हॅन वाहन चालकांसाठी त्रासदायक ठरत आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्किंग केली जातात, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी येथे निर्माण होते। परिणामी टोईंग व्हॅनद्वारे अशा बेकायदेशीररित्या जागेत पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई देखील केली जाते। टोईंग व्हॅनवरील मुलेही कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नसल्याने कशाही प्रकारे दुचाकी वाहने उचलून टोईंग व्हॅनमध्ये टाकतात। यातून वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वाहन चालकांना याबाबत दंडही ठोठावण्यात येतो। शिवाय वाहने कोणत्या भागात नेतात याची योग्य माहिती त्या ठिकाणी न दिल्याने वाहन चालकांची गाडी शोधता त्रेधातिपट होते। एवढेच नव्हे तर कधी कधी वाहने उचलल्यानंतर तेथून निघून जाण्याच्या घाईमध्ये तेथे नोंद न केल्याने कित्येकदा वाहन चालकांना वाहन चोरीला गेल्याच्या तक्रारीही नोंदवाव्या लागल्या आहेत। वाहनं नो पार्किंग मध्ये होती की पार्किंग झोनमध्ये, यातून नेहमी वाहन चालक, हवालदार आणि टोईंगवरील मुले यांच्यात वाद होत होता। हा वाद थांबवण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे टोईंग व्हॅनवर लावण्यात आले, मात्र तरीही वाहनांचं नुकसान होत असून हा वाद अद्याप न थांबल्याने वाहन चालकांना हा त्रास सहनच करावा लागतोय। एवढेच नव्हे तर वाहने उचलण्यापूर्वी टोईंग व्हॅन अनाउन्समेंट करतात असे देखील या ठिकाणी सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची अनाउन्समेंट येथे केली जात नसल्याची माहिती वाहन चालकांनी एसनांशी बोलताना दिली आहे। काय नेमका तुमच्या गाडी संदर्भात प्रकार घडलाय, कशा प्रकारे टोईंग व्हॅन गाडी सर्व्हिस करून 2 मिनिटात शोरूमला गेलेलो, चावी पण गाडीतच लागलेली आहे आणि मग तो गाडी गायब। 2 मिनिटं पण झाली। तुम्ही त्यांना आवाज वगैरे काय दिला नाहीत का? काही नाही, आवाज मला समजलं नाही तर पण गाडी कुठे 2 गाड्यांच्या मागे होती गाडी। वाहनं उचलताना एक प्रकारची अनाउन्समेंट केली जाते असं टोईंग वाल्यांचं म्हणणं आहे। काही अनाउन्समेंट नाही, काहीच नाही अनाउन्समेंट, चुकीची बातमी आहे। ठाणे महानगरपालिकेने पार्किंग प्लाझाबाबत केलेले धोरण अद्याप कागदावरच असल्याने तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांना टोईंग व्हॅनवाल्यांचा मनस्ताप सध्या सहन करावा लागतोय। त्यामुळे ठाणेकरांना टोईंग व्हॅन म्हणजे दिवसेंदिवस वाढणारा मनस्तापच ठरत आहे। व्हिज्युअल्स फोनवरून अल्पवयीन मुलीशी अश्लील संवाद साधणाऱ्या झालेल्या प्रकरणामध्ये पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याकरिता महिला आयोगाच्या चित्रा वाघ यांनी आज पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची भेट घेतली। कोपरीमध्ये आईसह भाजीचा धंदा करणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला फोनवरून तरुण अश्लील भाषा वापरत असल्याची प्रकार घडला होता। याविषयी कोपरी पोलीस स्थानकामध्ये तक्रार करण्याकरिता गेलेल्या पीडित मुलीला न्याय देण्याऐवजी महिला पोलीस कालगुडे यांनी या पीडित मुलगी व तिच्या कुटुंबियांसह गैरवर्तणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। उलट पीडित मुलीवर व तिच्या कुटुंबियावर उलट्या गुन्ह्यांची नोंदवीत त्यांना पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आले। या संपूर्ण प्रकारामध्ये पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याकरिता महिला आयोगाच्या चित्रा वाघ यांनी आज पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची भेट घेतली। पीडित मुलीवर पोलिसांकडून झालेल्या अन्यायाची माहिती त्यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना दिली। याबाबत पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी या प्रकरणामध्ये दोषी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन केल्याची माहिती दिली। तसेच पीडित मुलीला 2 दिवसानंतर पोलीस स्वतःहून संपर्क साधून या प्रकरणाचा छडा लावतील आणि तिला न्याय मिळवून देतील। आम्ही कोपरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेलेलो आणि CP ऑफिसर ते बोलले का आम्ही करतो कारवाई, आम्हाला फोन करणार आहे। आमची मागणीच की त्याला खूप चांगली शिक्षा झाली पाहिजे, मोठी शिक्षा झाली पाहिजे आणि माझे मिस्टर, माझी बहीण आणि माझी आई त्यांची सुट्टी नसतानाही त्यांना अटक केली आहे आणि माझी बहिणीचं वय पण खूप कमी आहे, तिला धक्का बसेल की लहान वयातच ती जेल कस्टडीमध्ये राहिली आहे असं आश्वासनही त्यांनी दिलं। या संदर्भात चित्रा वाघ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। शिक्षणासाठी उचललेलं हे पाऊल होतं की ज्यावेळेला पोलीस स्टेशनकडे अशा पद्धतीच्या घटना होतात तेव्हा आम्हाला सगळ्यात पहिला आधार त्यांचा असतो। परंतु मंगळवारी ही मुलगी आणि तिचं कुटुंबीय तिथं गेलं असताना फोन घेऊ नका, फोन उचलू नका, लक्ष देऊ नका असं गोष्ट सांगण्यात आली। त्यानंतर एका पत्रकाराची मदत घेऊन गुरुवारी त्या पोलीस स्टेशनला गेल्या। त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितल्यानुसार जे सांगितलं ते लिहूनच घेतलं नाही, 507 सारखा धमकी आणि शिवीगाळ करण्याची स्टेटमेंट घेतली आणि 354 लागायला हवा होता, त्या ठिकाणी 507 सारखा गुन्हा नोंद केला। मला असं म्हणायचं आहे की IPCची धारा 166A(C)च्या अंतर्गत ज्या वेळेला नेग्लिजन्स घेण्यात येतो अशा प्रकारच्या केसेस रेकॉर्ड करण्यामध्ये त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणं अपेक्षित असतं। मी त्या संदर्भात कमिशनर साहेबांना भेटायला गेले होते। पोलिसांनी जर वेळेमध्ये या प्रकरणाची दखल घेतली असती तर कदाचित या कुटुंबाला आणि कोणाची मदत घेण्याची गरज नव्हती। त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला सांगायचं, पण आमच्या इज्जतीसाठी जर आम्ही तुमच्याकडे येऊन पण ते जर तुम्ही वाचवण्यासाठी जर तुम्ही पुढे येत नसाल तर शेवटी कायदा आम्हाला हातात घ्यावाच लागणार आहे। आणि अतिशय दुःखाची गोष्ट आहे की अशा पद्धतीने आज जिच्यावरती ही घटना घडली तीच मुलगी जेलमध्ये, तिलाच आतमध्ये टाकलंय। साधे गरीब लोक आहेत, भाजीचा धंदा आहे त्यांचा, पोटावर हातावरचं पोट आहे आणि असं असताना आपली इज्जत वाचवण्यासाठी फार मोठी किंमत असते मुलीला मोजावी लागली आणि त्यासाठी मी ठाण्याच्या कमिशनर साहेबांना भेटायला गेलो। या सिनियर लेडी पोलीसबद्दल ही तक्रार आहे, तिला तिथून हटवण्यात आलेलं आहे। आत्ताच त्यांनी DCPंना कॉल केलेला आहे, ते म्हणाले थोड्याच वेळात ते एक्सपेक्टेड आहे। सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली तशा विश्रांतीची।
सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पाचपकाडीतील सार्वजनिक शौचालयावर हातोडा मारणाऱ्या बिल्डरला स्थानिकांनी केला विरोध. अखेरीस नागरिकांचा संताप पाहून बिल्डरने पर्यायी जागेमध्ये शौचालय बांधून देण्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे. पाचपकाडी येथे 50 वर्ष जुनी ठाणे महानगरपालिकेने बांधून दिलेली शौचालय आहेत. मात्र ही शौचालय बिल्डर गाला यांच्या कन्स्ट्रक्शनमध्ये अडथळा निर्माण करत असल्याने बिल्डरने त्यावर अखेरीस आज कारवाईचा बडगा उगारला. गेल्या कित्येक वर्षापासून हा वाद येथील स्थानिक आणि बिल्डर यांच्यामध्ये सुरू होता. आज पुन्हा या वादाला तोंड फुटले आणि बिल्डरने या शौचालयावर अखेरीस कारवाईचा बडगा उगारला. मात्र स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी तीव्र संताप व्यक्त करत तणावपूर्ण अशी परिस्थिती निर्माण केली. तर नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वरिष्ठ पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थ करीत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तर बिल्डर धर्मेंद्र गाला यांच्याशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक काबदिले यांनी संवाद साधत नागरिकांच्या आक्रमकतेची त्यांना जाणीव करून दिली. अखेरीस बिल्डर गाला यांनी या ठिकाणी रस्त्याच्या एका डोकाला नागरिकांना शौचालयाकरता पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. तसेच जोपर्यंत दुसरे शौचालय बांधून पूर्ण होत नाही तोपर्यंत जुन्या शौचालयावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही असं आश्वासन देखील या ठिकाणी देण्यात आलं आहे. या संदर्भातली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक काबदिले यांनी S9शी बोलताना दिली आहे. ही पूर्ण पुष्प सोसायटीचं काम चालू आहे. इथं या सोसायटीमध्ये काही स्थानिक लोकांनी सुद्धा त्याच्यात हे केलेलं आहे, घरकुल खरेदी केलेले आहेत. परंतु ह्या सोसायटीच्या प्लॉटच्या कॉर्नरला काही वर्षापासूनचे सार्वजनिक संडास आहेत आणि ते बिल्डरच्या जागेमध्ये येत होते. आता बिल्डरना ते संडास पाडण्यापूर्वी नवीन संडास बाथरूमची व्यवस्था करून देतो असं आश्वासन दिलेलं आहे. नागरिकांनी ते मान्य केलेलं आहे आणि आता स्थानिक लोकांचा इथला तो जो काय प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. मुलुंडमधील पूर्वा कांदळकर हिने 10वीच्या परीक्षेमध्ये 96.60% मिळवून उत्तम यश संपादन केले आहे. मुलुंड गव्हाणपाडा येथे राहणाऱ्या पूर्वा कांदळकर हिने 10वीच्या परीक्षेमध्ये 96.60% गुण मिळवून उत्तम यश संपादन केलं आहे. IAS सेकंडरी शाळेमध्ये या मुलीने 10वीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. तर भविष्यामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा तिचा मानस आहे. तर या संपूर्ण यशामागे आईवडिलांचा फार मोठा वाटा असल्याचे पूर्वाने सांगितले. त्याचबरोबर वर्षभर अभ्यासाचं योग्य नियोजन केल्यानंतरच हे यश आपण संपादन करू शकले असल्याची माहिती पूर्वाने S9शी बोलताना दिली आहे. तर सध्या पूर्वाचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक केलं जात आहे. मला 10वीला 96.60% पडले आणि त्यानंतर आता पुढे मी इंजिनिअरिंग करायचा विचार आहे माझा आणि मग इंजिनिअरिंग करून पुढे IITचा विचार आहे. मी IAS सेकंडरी स्कूल मुलुंड ईस्टला जी शाळा आहे त्यामधून शिकते. माझ्या आईवडिलांनी खूप मला सपोर्ट केला म्हणजे 10वीपर्यंत त्यांनी खूप अभ्यास माझा नीट करून घेतला, योग्य तो गायडन्स दिला आणि त्यांच्यामुळेच मला जे यश मिळाले ते मी त्यांना क्रेडिट देईल. योगेश मुहावडे, S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.